हे आय थिंक रेड लाईट आणि दॅट इज फॉर थोडीशी काय म्हणावं आपण त्याला, थोडंसं टाईटनेस द्यायला स्किनसाठी. हा, हे एक जे आहे हे खूप माझ्या प्रोफेशनच्या विरोधात मी बोलते, पण मला बेस फार किंवा मेकअप फार नाही आवडत. मी ऑब्सेस्ड आहे आयब्रोजला घेऊन, भयंकरच. ती एक आजकाल ती कॉन्सेप्ट निघाली आहे ना, ब्लश ब्लाइंडनेस, तसा मला असावं कदाचित. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी. स्वागत आहे तुमचं मज्जा पिंकवर. आणि आज मी आले तारींच्या सेटवरती आणि माझ्यासोबत आहे अभिज्ञाताई. कशी आहेस ताई? मी सुपर. तू कशी आहेस? मस्त, खूप छान लुक वाटतोय. कर्ल्स एकदम छान सेट केले. तर एक स्मॉल टिप्स काय देशील आपल्या मैत्रिणींना की कर्ल्स कसे सेट करायचे? कर्ल्स एकतर मेंटेन करणं हे फार कठीण काम आहे, पण मला असं वाटतं की ज्यांचे खरंच केस असेल त्यांनी ते तसेच ठेवावे. प्लीज तुमच्या केसांचं किंवा तुमच्या बॉडी स्ट्रक्चरचं नेचर बदलायचा अजिबात प्रयत्न करू नका. देवानी जे दिलेलं आहे ते सांभाळून ठेवायचा प्रयत्न करा, नंबर 1. दुसरी गोष्ट, कर्ल प्रोडक्ट्स वापरा. ते खरंच खूप गरजेचे सुद्धा असतात आणि त्यांनी तुमचे केस छान राहतात. आणि तिसरी गोष्ट, फार विंचरू नका प्लीज. कर्ली केसांना जेवढं तुम्ही कमी विंचराल तेवढे तुमचे केस जास्त उत्तम दिसतील, जास्त हेल्दी दिसतील. सो या 3 टिप्स तरी मी, ढोबळ टिप्स मी म्हणेन, मी फॉलो करते. ओके. सो आपण आज तारींच्या सेटवर आलो आणि अभिज्ञाताईचा आपण लुक बघतो सिरियलमध्ये. खूप छान एलिगेंट असा लुक आहे. तर तो कसा क्रिएट करते तू? ॲक्च्युली क्रिएट ॲज सच आय डोंट नो, म्हणजे क्रिएट नाही करत, पण मला असं वाटतं की थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, त्या कॅरेक्टरशी निगडीत थोड्याफार ज्या गोष्टी मला करता येतील किंवा माझा एक एलिमेंट मला आणता येईल तो मी आणते. म्हणजे आता मी जसं म्हणजे कॅरेक्टरसाठी मी इयर हुप्स घालणं सुरू केलं आहे. सो एक छोटे छोटे आपले आपले एलिमेंट्स आणण्याचा मी प्रयत्न करते. बाकी सगळं जे दिलंय ते मी कॅरी करायचा प्रयत्न करते, फक्त बाकी काही नाही. येस. आणि आम्ही आता उत्सुक आहोत की तुझ्या मेकअप बॅगमध्ये तू काय काय कॅरी करते. तुझं स्किन केअर कसं आहे ते आपण बघूया आता. ओके. सो सगळ्यात पहिले म्हणजे स्किन किंवा मेकअपमध्ये सगळ्यात एक मोठी गोष्ट असते की तुम्ही तुमचं वय एक्सेप्ट करता, त्याच्याशी निगडीत गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी तसे तसे प्रोडक्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करणं. सो एकतर सनस्क्रीन, जे मी आधी वापरायचे नाही ते मी आता वापरायला सुरू केलेलं आहे. आय थिंक 5 ते 6 वर्ष झाली मी सातत्याने सनस्क्रीन वापरते बिफोर द बेस. आणि एक नवीन मी सुरू केलेलं आहे, कारण ऑफकोर्स आय एम नियरिंग माय 40s नाव. सो हे आय थिंक रेड लाईट लोकांना माहिती असेल. हो, त्याचा yes. त्याचं ॲपॅरेटस आहे आणि दॅट इज फॉर थोडीशी काय म्हणावं आपण त्याला, थोडंसं टाईटनेस द्यायला स्किनसाठी. सो हे रिच्युअल मी एकतर मेकअपच्या आधी आणि मेकअपच्या बाळा सॉरी थांबा 1 मिनिटं, आमच्या मनाला ये 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 ग, सॉरी ग बाबू, सॉरी, ये लोक. तर नाही, आता तिला नाही यायचंय. सो ह्याच्यात मी इन्व्हेस्ट केलेलं आहे. आता मला खूप जणांनी सांगितलं की रेड लाईट ॲक्च्युली वर्क्स. सो मी म्हणलं वाय नॉट, आपला देर इज नो हार्म इन ट्राईंग. आणि बाकी तुम्हाला असं स्पेसिफिकली काही सांगायचं झालं तर एकतर मला आजकाल ब्रॉन्झरचं महत्त्व भयंकर कळलेलं आहे. कारण मला असं वाटतं की तुम्ही कितीही आपला बेस मॅच केला तरी थोडंसं डिस्कलरेशन तुमच्या ह्या स्किनमध्ये आणि तुमच्या नेकमध्ये आणि तुमच्या फेसमध्ये येतच. सो ते इवन आउट करण्यासाठी आय थिंक ब्रॉन्झर वर्क्स द बेस्ट. त्याला थोडंसं मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करून थोडंसं नेक एरिया फक्त मॅच करायचं, म्हणजे अगदी तुम्ही एक वेगळा कलर इकडे आणि वेगळा कलर इकडे असं दिसत नाही, नॅचरल दिसतं. आणि हां, हे एक जे आहे, हे बघा, जेव्हा वेन यू हॅव कर्ली हेअर आणि तुम्हाला ते रोज मेंटेन करायचे असतात तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली खूप काय म्हणू आपण त्याला,
महागातल्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. कारण आता काय आहे, सी वेन यू यंग इट्स ओके, तुम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं तरी चालतं, बट आफ्टर अ एज हेअरफॉल आणि हॉर्मोनल चेंजेसमुळे सगळ्याच गोष्टींवर तुम्हाला लक्षच द्यावं लागतं, तुमच्याकडे पर्याय नसतो. सो देन यू हॅव टू इन्व्हेस्ट इन गुड प्रोडक्ट्स. कारण आपण कितीही म्हणलं की ह्याच्यात काही नॉर्मल किंवा इकॉनॉमिकल प्रोडक्ट्स जरी असले तरी काही प्रोडक्ट्स हे असे असतात की ज्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट केलं की तुम्ही वर्षभर निवांत राहू शकता. त्यातले असे काही प्रोडक्ट्स आहेत. एक तर ओलाप्लेक्स आहे, दुसरं मला तुम्हाला जे दाखवायचं आहे ते एक तर बेस. आय एम व्हेरी 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 पर्टिक्युलर अबाउट बेस. कारण एकतर मला जरी मी ऑनस्क्रीन काम करत असले तरी मला बेस नाही आवडत. म्हणजे ऍक्च्युली मला मेकअप फार नाही आवडत. हे खूप माझ्या प्रोफेशनच्या विरोधात मी बोलते, पण मला बेस फार किंवा मेकअप फार नाही आवडत. सो तो जेवढा नॅचरल होऊ शकेल किंवा तो जेवढा दिसत नाहीये असा बेस, म्हणजे बट नो मेकअप लुक. करेक्ट. सो मला त्याच्याशी जवळ जायला आवडतं. म्हणजे फार तू कधी माझे डोळे असेच आणि माझी लिपस्टिक अशीच वगैरे असं कधीच बघणार नाही. कारण मला असं वाटतं आपण आपल्या आयुष्यात नॉर्मल मेकअप मध्येच वावरतो. आपण चटक फटक फक्त फंक्शन्सला करतो. ते करावंच लागतं एनिवेज, बट अदरवाईज वी डोंट प्रेफर मच मेकअप. सो बेस इज समथिंग. आता हे पण बघ, 2 बेस आहेत जे मी मिक्स करून वापरते. कारण काहींची स्किन अशी असते की तुम्ही एक बेस नाही वापरू शकत. यू हॅव टू नो की तुमचा अंडरटोन काय आहे. जसं माझा येल्लो अंडरटोन आहे, सो मला थोडंसं त्याच्याशी जवळपास जाणारे बेस लागतात. सो आय मिक्स दीज टू आणि तेव्हा हा माझा कलर मॅच होतो. मी नुसतं हे वापरलं तर मी व्हाईट दिसणार, नुसतं हे वापरलं तर मी ब्लॅक दिसणार. सो दॅट इज हाऊ आय हॅव फिगर्ड थिंग्स आउट. आणि अजून तुम्हाला काय दाखवू शकते मी? येस, ह्याच्यात ती एक जादू आहे. एक मला ना लिपस्टिक्स मध्ये आजकाल खूप मॅट लिपस्टिक्स भयंकर आवडायला लागल्या, किंवा टिंटेड, जास्त टिंटेड, जो विच स्टेज फॉर रिअली लॉंग. अँड आय कम अक्रॉस दिस टिप्सी म्हणून एक ब्रँड आहे, त्याची लिपशेड ही भयंकर, जसं तुम्ही बघता, व्हेरी नॅचरल अँड व्हेरी काय म्हणू की लावलीये नाही लावलीये एवढ्यात. आणि आयब्रोज, मी ऑब्सेस्ड आहे आयब्रोजला घेऊन भयंकरच. कारण मला प्रत्येक वेळेला जेव्हा केव्हा मी शूटिंग करायचे तेव्हा मला ना, आय डोंट नो, मला थिक आयब्रोज बघायला किंवा तुमचं स्ट्रक्चरच बदलून जातं चेहऱ्याचं जेव्हा तुमचे आयब्रोज. आणि मी ऑम्ब्रे आयब्रोज केलेले आहेत बिकॉज माझे आयब्रोज एकदम थिन होते. सो मी ते थोडेसे मॅच केलेत माझ्या फेसला सूट होतील असे. तेव्हा त्याच्यानंतरपासून आणि त्याच्या आधीपासूनच मी भयंकर आयब्रो ऑब्सेस्ड आहे. आय लाईक थिक, बट ऑफकोर्स म्हणजे फार थिक नाही आहे, पण मला आवडतात. सो आयब्रोज बरोबर खूप आवड. अँड दिस इज वन प्रोडक्ट दॅट माझं म्हणणं आहे की तुम्ही जर का फार तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं नसेल ना, काहीच हरकत नाही. पण अंडर आयसाठी आणि तुमच्या प्रॉब्लेम एरियाज, म्हणजे माझे हे थोडं डिस्कलरेशन येतच तुम्ही कितीही स्किनची काळजी घेतली तरी. पण ह्याचे 2 डॉट्स अंडर आईजला लावून आणि इकडे लावून जरी तुम्ही निघालात तरी इट्स इनफ. सो मला असं वाटतं तुम्हाला जर का 2-3 प्रोडक्ट्स असे हवे असतील की मला फार मेकअप मध्ये नाही इन्व्हेस्ट करायचं, तर प्लीज कन्सिलर एक तुमचं चांगलं असावं. त्याच्यानंतर चीक टिंट तुमचं चांगलं असावं. आत्ता ते माझ्याकडे नाहीये कारण इकडे मी पावडर वापरते. पण माझ्याकडे अरे आहे ॲक्च्युली बेनिफिटचं चीक टिंट आहे, विच आय थिंक इज खूप काय म्हणू आपण त्याला, अंडर द सन लुक असतो ना असा, की ते आपण उन्हात गेल्यावर कसं लाली येते तसा एक शेड आहे ही. सो नुसते 2 डॉट्स लावले आणि जस्ट लिप्सला थोडासा कलर दिला तरी दिस स्टेज फॉर लाईक गुड 5 to 6 hours. तुम्हाला फार काही, पण हे इन्व्हेस्ट करण्याजोग प्रोडक्ट आहेत असं मला वाटतं. आणि वन थिंग दॅट अगेन आय एम ऑब्सेस्ड विथ इज ब्लश ऑन्स. ते एक आजकाल ती कॉन्सेप्ट निघाली आहे ना की काय
ब्लश ब्लाइंडनेस हा. तसा मला असावा कदाचित, कारण मला ब्लश ऑन्स भयंकर आवडतं. म्हणजे मी जरी बाहेर निघाले ना तरी जसं मी म्हटलं तसं मी फार मेकअप करत नाही, पण माझा ब्लश किंवा थोडंसं हायड्रेशन इकडे मला खूप गरजेचं आहे असं वाटतं. Yes. त्यांनी तुमचा चेहरा टवटवीत दिसतो. तुम्हाला फार करण्याची गरज नाहीये. आणि मला असं वाटतं ना की नॅचरली आता उन्हाळ्यात तर आहेच, पण एरवीच मला असं वाटतं प्रत्येक सीझनमध्ये तुम्ही जेवढं हा एरिया खूप सेन्सिटिव्ह असतो आपला, हा त्याला तुम्ही जेवढं हायड्रेटेड आणि जेवढं नॅचरल ठेवाल तेवढा तो मला असं वाटतं तुमचा चेहरा जास्त छान दिसतो आणि जास्त छान राहतो. सो आय थिंक दीज आर द फ्यू प्रोडक्ट्स. बाकी तुम्ही काय लायनर बाकी काही लावलं नाही तरी चालेल. फक्त आयब्रोज, युअर चीक्स, युअर अंडर आईज अँड युअर लिप्स, दॅट्स इट. बाकी तुम्ही काहीही करू नका असं मला वाटतं, कारण मीच ते करते. मी काही करत नाही बाकी एरवी. खूप छान, म्हणजे बेसिक मिनिमल पण त्याच्यामध्ये सुद्धा एलिगंट लुक आणि मेकअप नो मेकअप लुक आपण बोलू शकतो त्याच्यामध्ये. आमचे मेन मेंबर आहेत, बघा त्यांच्याकडे. त्यांना तर काय रूप रंग हे निखारण्यासाठी काही करायची गरज पण नाहीये. त्या नॅचरलीच इतक्या ब्युटिफुल आहेत. थँक्यू सो मच. खूप छान वाटली अशी गप्पा मारून. थँक्यू थँक्यू सो मच. आणि अशाच व्हिडिओसाठी मज्जा पिंकला फॉलो करा. थँक्यू गाईज. बाय. बाय.